जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि 2024च्या या विधानसभा जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होणार आहेत। कारण की या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही पक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेत। जर आपण पाहिलं तर शिवसेना 2 झाल्या, राष्ट्रवादी 2 झाल्या आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष निर्माण झाले। एकीकडे महायुती ही 3 पक्षांची झाली तर महाविकास आघाडी ही 3 पक्षांची झाली आणि उर्वरित जे पक्ष आहेत ते सध्या निवडणूक लढवत आहेत आणि यामुळे राज्याच्या विधानसभामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गणित समोर येत आहेत। कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार निवडून येईल हे सांगणं सुद्धा आता कठीण झालेलं आहे। अशाच एका मतदारसंघापैकी आपण चर्चा करणार आहोत। तो मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघ। आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून एका गावचे सरपंच हे निवडणूक लढवत आहेत आणि ते नाव आहे मंगेश साबळे यांचं। मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती आणि आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे। पण मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक पत्र सुद्धा लिहिलं होतं, म्हणजे बॉन्ड पेपर केला होता आणि त्या बॉन्ड पेपरवर सगळ्या शर्यती अटी लिहून त्यांनी मी आरक्षणासाठी कसं महत्त्वपूर्ण कार्य करेल, विधानसभेमध्ये आवाज उठवेल या संबंधित त्यांनी एक बॉन्ड पेपर केला होता आणि त्याची व्हिडिओग्राफी सुद्धा केली होती। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला होता की ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा, पण मात्र निवडून कोणाला आणायचं हे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं नव्हतं, फक्त पाडापाडी करायची असंच सांगितलं होतं। म्हणून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज माग घेतला नाही। मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं जेवढ्या लोकांनी उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्या सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे। पण मात्र मंगेश साबळे हे पहिल्यापासूनच राजकारणात आहेत। एका गावचे सरपंच आहेत आणि ते शिक्षण सोडून राजकारणात आलेले आहेत, म्हणून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की बॉन्डवर लिहून द्या, व्हिडिओग्राफी करा, त्या पद्धतीनं सगळं त्यांनी केलं। पण मात्र ऐन वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की अपक्षाला सुद्धा पाडा। म्हणूनच मंगेश साबळे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन एक व्हिडिओ केला आणि माझं काय चुकलं असा प्रश्न त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समोर उपस्थित केला आणि तो व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावर संपूर्ण राज्यामध्ये व्हायरल झाला आणि मंगेश साबळे यांचं नाव संपूर्ण राज्यभरात गाजू लागलं। मग हेच मंगेश साबळे आता आमदार होतील का? त्यांना त्या ठिकाणी मतदारसंघात पाठिंबा मिळेल का? असे देखील प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होतात। जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना 1,56,000 एवढं मतदान सुद्धा मिळालेलं होतं। फक्त फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून फुलंब्री तालुक्यातून 29,000 मतदान मंगेश साबळे यांना मिळालेलं होतं। पण मात्र लोकसभेला सुद्धा मंगेश साबळे यांना जरांगे पाटलांनी पाठिंबा दिलेला नव्हता। मग जरांगे पाटलांचा पाठिंबा नसताना सुद्धा मंगेश साबळे यांनी 29,000 मतदान फक्त फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून घेतलं होतं। मग आता या विधानसभा निवडणूक सुद्धा मंगेश साबळे हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून किती मतदान घेतील असा देखील प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय। पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांना काही प्रश्न विचारले, माझं काय चुकलं, जर विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सभागृहामध्ये उचलायचे असतील, आरक्षणाचा मुद्दा मांडायचा असेल तर सत्तेमध्ये जावं लागेल, म्हणून त्यांनी या संपूर्ण गोष्टी घेऊन उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे। पण मात्र या संपूर्ण मुद्द्यावर मतदारसंघातली जनता मंगेश साबळेच्या पाठीमागं उभी राहील का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडतो। पण मात्र ज्या पद्धतीनं 1,56,000 मतदान त्यांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मिळालं होतं, त्या संपूर्ण मतदानकर्त्यांना आणि लोकसभामध्ये जेवढे मतदारसंघ येतात त्या सगळ्या गावकऱ्यांना, आजूबाजूच्या मित्रपरिवारातल्या लोकांना मंगेश साबळेंनी विनंती केली आहे की त्यांच्या प्रचाराला त्यांनी यावं आणि मंगेश साबळे यांचा प्रचार करावा। कारण की मंगेश साबळे हे साधा घरातलं कुटुंबातलं शेतकऱ्याचं पोरगा आहे, ते काय श्रीमंत नाही, त्याच्याकडे काय पैसे नाही असे सुद्धा मंगेश साबळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। मग गरिबांनी निवडणुका लढवायच्या नाही का असा सुद्धा प्रश्न त्यांनी या ठिकाणी निर्माण केला आहे। पण मात्र नेमकं आता मंगेश साबळे यांना किती मतदान पडतं, ज्या पद्धतीनं लोकसभेला पडलं होतं त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा पडेल का आणि मंगेश साबळे हे 2 उमेदवार आव्हान देतील का
असाच प्रश्न या ठिकाणी पडतो. पण मात्र आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सध्या राजकारणामध्ये कधी काय घडेल, कोण कोणाला पाठिंबा देईल, कोण निवडून येईल, कोण पराभूत होईल हे सांगणं शक्य नाही. त्यामुळं या मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांचं काय होईल? मंगेश साबळे निवडून येतील का? आमदार होतील का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.